एक नवा आवाज उठला. मराठी साहित्यात दलित कवितेच्या उदय. दलित कवितेच्या उदयाने मराठी साहित्याने एक परिवर्तनकारी टप्पा अनुभवला. शेकडो वर्षांच्या अन्यायातून जन्मलेल्या या चळवळीने वंचित दलित समाजाला आवाज दिला. दलित कवितेने केवळ त्यांचे दुःख सांगितले नाही, तर सामाजिक रचनेला आव्हान दिले. यापूर्वी मराठी साहित्यावर उच्च जातींच्या आख्यायिकांचे वर्चस्व होते. दलित कवितेच्या आगमनाने ही शांतता मोडली. एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. त्यात त्यांच्या वास्तवाचे कच्चे प्रामाणिक चित्रण होते. दलित कवींनी त्यांच्या कलेचा वापर प्रतिकाराचे साधन म्हणून केला, ओळख आणि न्यायाची मागणी केली. बंडाचे कुजबुज आघाडीचे आवाज आणि त्यांची साहित्यिक शस्त्रे. या आघाडीवर होते नामदेव रसाल, बाबूराव बागुल आणि दया पवार सारखे कवी. नामदेव रसाल यांच्या गोलपिठा या कविता संग्रहाने जातीय भेदभावाची क्रूर वास्तविकता उघड केली. बाबूराव बागुल यांनी जेव्हा मी जात चोरली होती सारख्या कादंबऱ्यांमध्ये दलितांच्या रोजच्या संघर्षांना चित्रित केले. दया पवार यांची आत्मकथनपर कादंबरी बलूत यांनी मोलाचे योगदान दिले. हे कवी गरिबी आणि भेदभाव यासारख्या त्यांच्या अस्तित्वाच्या कठोर वास्तवाचे चित्रण करतात. त्यांची शब्द जागृत करण्यासाठी, चिथावणी देण्यासाठी आणि बदलासाठी आग लावण्यासाठी होते. कडाक्याबाहेर कवितेद्वारे सामाजिक वास्तवाचा उलगडा. दलित कविता ही महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर एक शक्तिशाली भाष्य बनली. त्यात जाती व्यवस्थेला आव्हान देण्यात आले आणि सामाजिक दांभिकता उघड करण्यात आली. कवितांनी त्यांच्या आयुष्यातील खोलवर रुजलेले पूर्वग्रह उघड केले. ही केवळ कविता नव्हती, ती सामाजिक न्यायाची चळवळ होती. त्यामुळे संवाद सुरू झाले आणि समाजाला स्वतःच्या पूर्वग्रहांचा सामना करावा लागला. बदलासाठी एक ताकद, दलित कवितेचा प्रभाव आणि वारसा. दलित कवितेच्या उदयाचा मराठी साहित्यावर खोल प्रभाव पडला. त्याने साहित्यिक थीमचा विस्तार केला, अधिक समावेशक आख्यायिकांसाठी मार्ग मोकळा केला. दलित कवितेने मराठी साहित्यात क्रांती घडवून आणली, पारंपरिक सीमांना आव्हान दिले. त्याने साहित्यिक मूल्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यास भाग पाडले, जातीय वास्तवांचा सामना करण्याचे आवाहन केले. सामाजिक न्यायाचा शोध घेणाऱ्या समकालीन मराठी लेखकांमध्ये या चळवळीचा प्रभाव दिसून येतो. साहित्याच्या पलीकडे जाऊन दलित कवितेने जातीय भेदभावाबद्दल जागरूकता निर्माण केली आणि समाजाला एकत्रित केले. चिकाटीचे प्रतिध्वनी, दलित साहित्याचा अदम्य आत्मा. दलित कवितेचा वारसा त्याच्या काळापेक्षा खूप दूरवर पसरला आहे. लेखक, कलाकार आणि कार्यकर्त्यांना न्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देत आहे. दलित साहित्य समानतेसाठीची च्या दीर्घ संघर्षाची आठवण करून देते. आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या सत्यांना तोंड देण्यास आणि असलेल्या परिस्थितीला आव्हान देण्यास भाग पाडते. जोपर्यंत अन्याय अस्तित्वात आहे तोपर्यंत दलित कवींचे आवाज आपल्याला एक न्याय्य समाज निर्माण करण्याचे आवाहन करत राहतील.